नमस्कार. आता आपण आहोत लोहगाव मधील डी.वाय. पाटील रस्त्यावरील चिरके कॉलनी या ठिकाणी. लोहगावचा विकास आराखडा नुकताच नगररचना विभागाने जाहीर केला आहे. त्या विकास आराखड्यामध्ये चिरके कॉलनी जी आहे त्या चिरके कॉलनीच्या इथून रस्ता टाकण्यात आलेला आहे, जवळपास 36 मीटर रुंदीचा. तो रस्ता टाकण्यात आल्यामुळं अनेक लोकांची घरे बाधित होणार आहेत. तर आपल्यासोबत इथले स्थानिक रहिवासी आहेत ज्यांची घरे बाधित होत आहेत, तर त्यांच्यासोबत जाणून घेऊयात आपण काय नेमकी अडचण आहे. पहिलं नाव सांगा आणि अडचण. नमस्कार, मी महेश गवडेलर. गेले 29 वर्षापासून मी या चिरके कॉलनीमध्ये राहत आहे. हा जो प्रारूप आराखडा, विकास आराखडा जो डिक्लेअर झाला आहे किंवा जाहीर झाला आहे, त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. परंतु जर आपण इथं आमच्या भागातल्यांचा जर का विचार केला तर 30 ते 50 वर्षापासून लोक राहत आहे. आणि हा आपण लोहगाव मधला हा रस्ता जर का पाहिला तर हा संपूर्ण लोहगाव मध्ये सर्वात मोठा हा रस्ता आहे की जो 36 मीटरचा आहे, म्हणजे जवळजवळ 120 फुटांचा आहे. आणि 40-50 वर्षापासून लोक इथं राहतात, त्यांचे घर बाधित होणार आहे किंवा ते तोडले जाऊन 50 वर्षाचा आपण पुढचा विचार करत असेल तर ह्याला काय अर्थ नाहीये. म्हणजे विकासाला कोणाला म्हणजे विकास व्हावा याच बाजूने सगळेजण आहे, परंतु याला काही पर्यायी रस्ता असेल तर त्याचा विचार सरकारने नक्की करावा असं माझं मत आहे. नेक्स्ट कोण बोला. नाव काय आपलं आणि काय आपलं नेमकं म्हणणं काय आपलं. नमस्कार, मी नवनाथ वसंत रागपसरे. आज इथं आमचे 70-80 वर झाले. रागपसरे वस्ती स्थानिक आहे. तर या भागातून जो आताचा आराखडा डिक्लेअर झालाय त्या अनुषंगाने या रोड झालाय, त्याच्यात आमच्या वस्तीतले काही अशी घर आहेत की त्यांना एक मुलगा आहे, पण राहण्यासाठी तेवढंच एक घर आहे, ते पण सरकारी जागेत आहे. आणि आमचे रागपसरे वस्ती झोपडपट्टी घोषित झाले आहे. तरी आमचं एक असं म्हणणं आहे की बाबा लोकांचे विचार करता सरकारने पण आराखड्यावर थोडा विचार करावा. आणि असं जर पाहिलं तर 50 वर्षाचा आराखडा आहे, पण तरी तर पाहिलं तर आपण लोहगावच्या हिशोबाने काही एवढा ह्या साईडला तरी 36 मीटरचा रोडचा काही हे नाहीये. तर त्या साईडने आपण पाहिलं तर पोरल रोड असेल किंवा खंडोमाच्या त्यासाठी 100 मीटर रोड पण आलाय, तर त्या साईडने काही हे करता आलं तर योग्य राहील. एवढीच मी विनंती करतो सरकारला. किंवा गोरगरिबांचं की ज्यांच्या हातावरचे बोट अजून भविष्यात पण ते तसेच असतील, पण त्यांचे घर जर गेले तर ते रोडवर येतील कुटुंब, त्याची सरकार राहायला. मी नंदा पांडुरंग थोरात. मी इथं माझं ना पूर्ण लग्न झाल्यापासून इथं राहते, म्हणजे कमीत कमी मला 50-60 वर्ष झालेत मी इथं राहते. माझा नवरा आणि मी आम्ही इथं भाज्या विकल्यात, हमाली केली. असं करून आहे ना आम्ही पै करून आम्ही घर बांधले. आणि आज जर ते रस्त्यात जात असेल तर आम्ही पूर्ण रस्त्यावर येतोय. आम्ही कुठं जाणार? माझं म्हणणं आहे का हा रस्ता ना हा बाहेरून कुठंतरी पर्याय मार्ग काढावा. हा रस्ता होऊच नाही. आणि हा रस्ता आहे ना तर लय झालं तर 5-5 फूट वाढवा. याच्यावर आहे ना हा रस्ता झाला नाही पाहिजे. आमचा विकास आराखड्याला बिलकुल विरोध नाही, पण याचा पर्याय मार्ग दुसरा करून काढावा. तुम्ही याच्यावर हरकती वगैरे घेतल्या? हो, आम्ही याच्यावर हरकती घेतलेल्या आहेत. आमची हरकत आहे याच्यावरती आणि आमची हरकत आहे. आम्ही लेखी घेतलेली याच्यावरती. गावातलं कोणी लोकप्रतिनिधी कोणी आलं होतं का तुमच्याकडे? नाही, आमच्याकडे कोणी येत नाही. सगळ्यांचा एवढंच म्हणणं आहे का फक्त आम्हाला मत द्या, मग आम्ही निवडून आलो का मग आम्ही याचा हे करू. आम्ही तुमच्या विठ्ठलला धक्का लावणार नाही. आम्हाला माहिती आहे असं काही होणार नाही, पण याच्यासाठी आम्हाला स्वतःच लढावं लागणार आहे. आम्ही जर वेळ आली तर आम्ही रस्त्यावर पण उतरणार आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे का फक्त आम्हाला रस्त्यावर आणू नये, एवढं आम्हाला शासनाला सांगणे. माझं नाव सुलोचना बबन अभ्यंकर. मी 1990 ला जागा घेतलेली. ती कशी घेतली ती माझं मलाच माहिती. 2 रुपये रोजानी आणि 3 रुपये रोजानी असं काम करून मी ती जागा घेतली. पदरात एक मुलगी आणि मुलगा तर नाहीच आहे मला, परंतु आता माझं जेमतेम 16x16 जागा आणि ती अगदी रोडवर आहे. आणि तुम्ही जर हा रस्ता केला तर मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आहे हा रस्ता सुधारा आणि लागला तर 5 फूट जागा तुम्ही त्याच्यातली वापरू शकता. माझ्या पर दरवाजापर्यंत रस्ता आला तरी चालेल. तरी पण शासनाला आणि सगळ्या जे रोड बनवणारे असणार त्यांना माझी एकच विनंती आहे की मला रस्त्यावर आणि म्हातारपणी मला आत्महत्या करायला लावू नका.
एवढंच मी बोलते. तुम्हाला याची नुकसान भरपाई मिळाली तर चालेल. नुकसान भरपाई मिळली तर या हल्लीच्या काळाला मिळली. मी कुठं जागा घेणार आणि पुढं पुढं बेकबे पासून कुठं मी बांधणार? हा, ते ह्याच्यातच माझं आयुष्य गेलेलं आहे आतापर्यंत. अजून आम्ही त्याचं कर्ज फेडतोय आणि आता जर परत जर नव्याने चालू करायचं म्हणलं तर हे माझ्याच्याने होणार नाही. मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आहे ना, आहे हा रोडच सुधरा, वाटलंच तर 5-5 फूट वाढवा दोन्ही बाजूनी, आणि आम्हाला हाय ह्याच्या ही अशी आमची जिंदगी, आमचं या विषयात असंच जाऊ द्या. तुमच्या स्वतःच्या नावाची हरकत घेतली आहे का तुम्ही? हो, घेतलेली आहे. मला काय मुलगा नाही, माझा जावई आणि मुलगीच सांभाळते. नाव हॅलो, मी लक्ष्मी पंढरीनाथ शिंदे बोलते. आणि आम्ही कशी कशी जागा घेतली, कसं नाही ते आम्हाला माहिती आहे. आम्ही रुपया करून आमच्या हातावरचे पोट आहे. आम्हाला काय सरकारी नोकरी नाही का, आमचं कोण सरकारी नोकरीला नाहीये, काय नाही. आम्ही कष्ट करून जागा घेतलेली आहे. आमची जागा अख्खी रोड मध्ये जाते. हे रोड होणं थांबवायचं, हे रोड होऊ द्यायचं नाही. थोडस झालं तर आम्ही सहकार्य करू, अख्खा रोड म्हणलं तर आमच्याने होणार नाही. नमस्कार, मेरा नाम कप्तान सिंह है। मैं आर्मी से रिटायरमेंट हूँ। मैंने पूरी जिंदगी की कमाई पूरा मैंने घर में लगा दिया है। और ऐसे विकास कार्य, अगर किसी का घर उजाड़ के, घर गिरा के अगर कोई विकास करना चाहता तो हमारी तरफ से वो विकास नहीं है। विकास करो पर किसी को रास्ते पर मत लेके आइए, क्योंकि हमने पूरी जिंदगी की कमाई इसी में घर में लगा दी है। यही सोच के यार अपने बच्चों को पढ़ाएंगे लिखाएंगे, अच्छा वातावरण है लोगों का और शांति है, देवभूमि है, तो ये सब सोच के और घर के रास्ते पर, घर के नजदीक में है जो रास्ता है उसी को आप सुधारिए। और जब लगता है यहाँ से लेकर आप जो मेट्रो वगैरह लगाने चाहते हैं, पब्लिक ट्रांसपोर्ट नहीं है यहाँ पे, यहाँ कोई बस की सर्विस नहीं है। आप पिंपरी चिंचवड़ को, ये सुनने में आता है पिंपरी चिंचवड़ को निकाल रहे हैं। अरे पिंपरी चिंचवड़ में काम शासन में करने वाले कितने हैं? आप पहले पब्लिक ट्रांसपोर्ट तो यूज कीजिए यहाँ पर, तभी तो आपको मालूम पड़ेगा कितना इसकी जरूरत है। और 120 फुट की जो रास्ता है जरूरी नहीं है। पुणे में देखो 60-60 फीट में मेट्रो भी जाती है, दूसरे दो बस भी जाती है, सब कुछ जाता है। लेकिन एक गांव का अंतर्गत रास्ते में इतनी रोड की गरज नहीं है। तो सरकार से ये विनती है कि आप इसके ऊपर दोबारा विचार विमर्श करें और हो सके जितना हो सके कम से कम दूसरा रास्ता पर्याय रास्ता है उसको सुधार करें और इसको सुधारें। किधर पर्याय रास्ता पर जहाँ भी सरकार को दिखाई देता है सभी जगह ऐसा है ना? हो जाएगा तो जी, जी। डेवलपमेंट कैसा हो नहीं, जाएगा? डेवलपमेंट से देखो सरकारी जगह बहुत सारी ऐसी जगह है जो अभी 300 फुट का जो रास्ता चल रहा है वो अपने हार्डली कितना 200 इतना 1 किलोमीटर पर भी नहीं है। 1 किलोमीटर के ऊपर अगर आप 300 फुट का रोड निकाल रहे हैं तो उसको कनेक्टिविटी है हर एक जगह से। हॅलो, मी राजेश थोरात आहे। मी इथे चिरके कॉलनीमध्ये माझा जन्म झाला, मी इथे वाढलोय। आता माझ्या मागे बघाल ना तर 20 फुटाचा रस्ता आहे, हा पहिला 10 फुटी होता। हा गावठाणाला जाणारा रोड आहे आणि 200 मीटरच्या आतमध्येच आहे। आणि इकडे ह्या बाजूला बघाल तर ही सगळी घरं आहेत ना, ही 20 फूट जागा सोडून 20 फुटाचा प्रॉपर रोड सोडून दोन्ही बाजूला आहे। आणि पूर्ण 70 ते 80 घरं आहेत। पुढे राखपसरी वस्ती आहे, तिथे 80-90 घरं आहेत। त्याच्या पुढे पठारे वस्ती आहे, तिथे 60-70 घरं आहेत। म्हणजे जवळपास 200 ते 300 घरं या रोड मध्ये बाधित होणार आहेत। आणि 120 फुटाचा रोड केलेला आहे। आता तुम्ही बघाल तर आज रविवार आहे, रविवारचा बाजार